मी घेतलेला प्रत्येक निर्णय भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले आहेत हे गेले 4 वर्ष एकाच माणसाकडून सांगण्याचा प्रयत्न होतोय। पण अशा गलथान आरोपांना उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही, असं म्हणत बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं। या आरोपांबाबत माझ्या विभागाने खुलासा पाठवलेला आहे, त्यामुळे मी अशा आरोपांना महत्त्व देत नाही, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। मार्केटमध्ये या मोबाईलची किंमत आताही ऑनलाइन वर 6,000 ते 6,400 रुपयापर्यंत असताना घरपोच ती जर आपण 1,20,000 मोबाईलची क्वांटिटी एखाद्या कंपनीला दिली तर ती किती डिस्काउंट देतील याचा विचार आपण सामाजिक म्हणजे एक स्वाभाविक आपण लक्षात आणू शकतो की याच्यात किती डिस्काउंट मिळू शकतो। एक तर हा पॅनासॉनिक एलुगा i7 मॉडेल 2018ला पॅनासॉनिक कंपनीने आणलं होतं। हे मोबाईलचं मॉडेल मार्केटमध्ये चाललंच नाही आणि नंतर हे मॉडेल पॅनासॉनिकने बंद केलं। या मॉडेलचा स्टॉक 1.5-2 लाख मोबाईल कुठेतरी पडलेला होता आणि तो स्टॉक डेड स्टॉक अतिशय फालतू मोबाईल ज्याला देशातल्या आपल्या ग्राहकांनी पूर्णपणाने नाकारलेलं तो डेड स्टॉक इथं महिला बाल विकास विभागाने 1,20,335 मोबाईल प्रति मोबाईल 8,777 रुपयाला घेतला। यामध्ये 106 कोटी रुपयाच्या या ऑर्डर मध्ये 65 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला। अशा गलथान आरोपांना मला उत्तर द्यायची आवश्यकता वाटत नाही। माझा विभाग सक्षम आहे। मी कुठलाही निर्णय घेतला तर तो कसा थांबवला पाहिजे आणि तो कसा भ्रष्टाचाराने बडबडलेला अशी ओरड गेले 4 वर्ष झाले एकच व्यक्ती करत आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्यासाठी पण ते नवीन नाही। मी याचं उत्तर देणं योग्य मला आवश्यक वाटत नाही। माझ्या डिपार्टमेंटने याचं उत्तर दिलेलं आहे। आता केंद्र सरकारने जेम पोर्टलची व्यवस्था निर्माण केली आणि त्या व्यवस्थेने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काही निर्णय घेतलेले आहेत। त्या प्रत्येक गोष्टीला माझं नाव घालून हेडलाईन करून स्वतःचा म्हणजे काहीतरी संधी साधायची या गोष्टींना मला एंटरटेन करायचं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।